या पद्धतीने जर कारलं बनवलं तर तुम्हाला अजिबात कडू लागणार नाही। मी सांगितलेल्या टिप्स जर वापरून तुम्ही जर ही कारल्याची भजी केला तर कुणाला वाटणारच नाही की ही कारल्याची भजी आहे। खायला एकदम छान आणि दिसायला सुद्धा एकदम छान दिसते ना। तर भरपूर टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी सांगितले, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। हिरवीगार अशी कारले आहेत बघा इथं। आता थंडी दिवसात कारले खूप भेटतात आणि कारल्याचे बेनिफिट्समध्ये शुगर लेवल आपली कंट्रोलमध्ये राहते। यासाठी आमच्या घरात कायमच कारले आणली जातात। तर मी कारल्याचे वेगवेगळे प्रकार ट्राय करत असते। तर हा प्रकारसुद्धा मी ट्राय केला आणि एकदा आमच्या घरातल्यांना वाटलंच नाही की ही कारल्याची भजी आहेत ते। कारल्याचं समोरचं आणि पाठीमागचं मी असं देठ कापून घेतलेले आहेत आणि स्लायडरवरून असे गोल गोल चकत्या पाडून घेतलेल्या आहेत। तुम्ही सुरीनं कापला तरी चालेल। व्यवस्थित आता त्या आतल्या बिया मी काढून घेणार आहे आणि एक एक करून पाण्यात टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून ते स्वच्छ होतील यासाठी। अशा प्रकारचे सगळे मी चकत्या त्यानंतर स्वच्छ धुवून असं पाणी गाळून घ्यायचं आहे। व्यवस्थित पाणी गाळून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून मिठामुळे काय होणार आहे, कारल्याला पाणी सुटणार आहे, त्याच्यामुळे त्याचा कडवटपणा जातो। त्यासाठी ही माझी पहिली ट्रिक आहे। तर तुम्ही हे मीठ लावून एक 15 मिनिटं तरी ठेवायचं आहे। नंतर आपण भजीसाठी हे बॅटर तयार करतोय। त्यासाठी मी 2 चमचे इथं बेसन घेतलेलं आहे। 2 चमचे जर बेसन घेतलं तर 1 चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लोअर घेतला तरी चालेल। त्यानंतर मी इथे 1 चमचाभर चटणी घेतली, चटणी म्हणजे लाल मिर्च पावडर। त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून त्याचं बेटर बनवायचं आहे। एकाच दिशेने फिरवत राहायचं जेणेकरून गुठल्या होणार नाहीत यासाठी। आणि थोडंसं पाणी टाकून मी या पद्धतीने आता इकडं मिक्स करून घेतोय, बघू शकताय। अशा स्टेजला आपला बॅटर व्हायला पाहिजे। आपण ते 15 मिनिटं मीठ लावून ठेवलेलं होतं ते कारलं आपल्याला ते व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे। त्यातलं सगळं पाणी असं काढून टाकायचं आहे। ह्या पाण्यामध्ये पूर्णपणे कडवटपणा असतो, त्यामुळे आपल्याला भजी खाताना कडवटपणा अजिबात लागणार नाही, कारण आपण हे पाणी पिळून घेतलेलं असतं त्यासाठी। नंतर जे आपण बॅटर तयार केलं होतं त्यामध्ये सगळं कारली टाकून घ्यायचे आहेत आणि हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं बॅटर तयार आहे। आपण आता तळायला घेऊया। आता कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक एक करून अशा भजी सोडून देऊया आपण। आता एक साईडनं आपलं कलर लाल झालेला आहे भजीचा, तर आता परतून घेऊया आपण आणि एकदम खरपूस होईस्तोवर लालसर असे दिसायला पाहिजे। आता कलर बदलत चालला आहे बघा, असा कलर लालसर होईस्तोपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत। तर हे व्यवस्थितपणे आपण आतला लालसर कलर झालेला आहे, तर आपण ही भजी आता काढून घेऊया आणि एकदम खायला छान लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जर व्हिडिओ आवडला असेल, काही चुकी झाली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा। न्यू आहे त्यासाठी। जर व्हिडिओ आवडल्यास तर शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।